जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। गेले 3 महिने एकाडेक दिवस आपण नारदीय भक्तिसूत्र या विषयाच्या निमित्तानं भेटत आहोत। आज हा सांगता किंवा ह्या सत्रातील माझा शेवटचा आणि आपला शेवटचा संवाद आहे। आज समर्थ सेवा मंडळ आदरणीय योगेश बुवा, आदरणीय शेंबेकर बुवा, आदरणीय विद्या मावशी, आदरणीय मकरंद बुवा आणि मला वेळोवेळी ज्यांनी ज्ञानासाठी सहाय्य केले, प्रवचनासाठी सहाय्य केलं, या सर्वांचा मी प्रथम आभार मानतो। त्यांचा मी ऋणी राहीन। समर्थ कृपेने मी जे काही आजवर बोललो ती फक्त त्यांची आणि त्यांचीच इच्छा आणि त्यांनी दिलेल्या शक्तीमुळे मी बोलू शकलो। एखाद दिवशी काही कारणाने माझं काही चुकलं असेल ते मी लहान समजून मला माफ करा, मला पदरात घ्या। समर्थाने काही कारणांसाठी काही व्यक्तींना बोलवलेलं असतं किंवा त्या कार्यासाठी काही व्यक्तींची निवड केलेली असते। समर्थाने त्यात माझी एक क्षुद्राची, माझ्यासारख्या क्षुद्राची निवड केली, त्याबद्दल मी समर्थांचे ऋण तर मानू शकणार नाहीये। त्यांच्या ऋणातून उतराई होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे। पण तरीही माझी भक्ती मी आणि आजपर्यंत जी प्रवचनं झालीत ही श्रीधर स्वामी आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मी अर्पण करतो। जय जय रघुवीर समर्थ। मी इथं येण्याचं आणखीन एक कारण आहे किंवा ज्या एका प्रवचनातील एका वाक्यामुळं माझ्या आयुष्याला कलाटी मिळाली असं मला वाटतं, ते म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे मुकुंद काका जाटदेवळेकर। त्याने एका प्रवचनात एकदा सांगितलं होतं की एखादी व्यक्ती चार चौघात कशी वागते, चार चौघात असताना कोणता विचार करते, यापेक्षा ती एकटी असताना काय विचार करते आणि त्यांचं आचरण कसं असतं हे सर्वात जास्त महत्वाचं ठरतं। लक्षात घ्या, आपण आता प्रत्येक जण काही ना काहीतरी मार्गाने देवाच्या सान्निध्यात आलेलो असतो किंवा देवाशी आपण संवाद साधत असतो। काही मागण्यासाठी का होईना पण तो संवाद असतो। देव आपल्याकडे काय मागतो ते पूर्ण करण्यासाठी एखाद्या मागणीच्या वेळचा आर्तस्वर सुद्धा त्याला पुरेसा ठरतो ती मागणी पूर्ण करण्यासाठी। इथं तर गोपिकांनी अखंड भक्ती केलेली आहे। काल उद्धव म्हणतात की वंदे नंद वजस्त्रियाणाम पादरेणुम भिक्षशः। आपण इथपर्यंत आलो होतो की उद्धव स्वतः म्हणतात की ज्या चरणधुळी
वर गोपिकांचा पायांचा चरणांचा स्पर्श झालेला आहे. ज्या चरण धुळीला त्या नंद ग्रामातील किंवा त्या वृंदावनातील असंख्य गोप गोपिकांचे स्पर्श झालेला आहे, त्या धुळीला मी शतशः कोट्यावधी वेळा पुन्हा पुन्हा नमन करतो. त्या धुळी पुढे मी नतमस्तक होतो. कारण ह्या गोपिकाने जे गोप आहेत ते जे कृष्णाचं वर्णन करतात, कृष्णाच्या कथा सांगतात, त्या नुसत्या कथा ऐकून नव्हे, त्या कथांच्या आवाजाने हे त्रिभुवन पावन होत राहतं. मग कितपत भक्ती केली, का कितपत प्रेम केलं. काल आपण मीराबाईंचं एक उदाहरण घेतलं की बाकीची नुसती भक्ती करतात, ठरवून सुद्धा करतात, एखाद्या गोष्टी मागण्यासाठी सुद्धा करतात. आम्ही जेव्हा बऱ्याच ठिकाणी जातो ना प्रवचनाच्या निमित्ताने, तेव्हा बऱ्याच वेळेला एक असं आढळून येतं, जिथं सामूहिक उपासना सुरू असते ना तिथे प्रत्येकाला समाधी लागते. प्रत्येक जण समाधीत जातो. अगदी हलवून जरी जागा केलं तरी जागा होत नाही. ही खरी समाधी नाहीच आहे. आजकाल किंवा कलियुगात भक्ती ही करण्यापेक्षा दाखवण्याचा विषय जास्त झालेला आहे, हे खेदानं सांगावं लागतं. आम्ही तासभर पूजा करतो, आम्ही देवांसाठी इतकी क्वालिटीची वस्त्र आणि भांडी आणून ठेवलेली आहेत आणि ते आम्ही कधीही बाकीच्याने क्वालिटी पाण्याने आणि क्वालिटी साबणाने ते धुतो. त्याच्यासाठी आमच्याकडे स्पेशल साबण आहे, तो साबण आम्ही कुठेही वापरत नाही. इतपत वर्णन करून सांगत असाल की आम्ही देवपूजा कशी करतो. उदबत्ती उच्च प्रतीची आणतो, 1200 रुपये 1500 रुपये 2000 किलोची आमच्याकडे उदबत्ती असते. कधीही साधी उदबत्ती आम्ही आणत नाही. कापूर सुद्धा अगदी आम्ही भीमसेनी कापूर लावतो. इतपत वर्णन करून सांगतात की आम्ही पूजा कशी करतो. हे तासन तास बसले असतात पूजा करत, सगळे फोटो कसे पुसून काढतात, हे करतात, असं त्या देवांच्या केलेल्या पूजेचं वर्णन करत असतात. अर्थात हे चांगल्या भावनेनेही करत असतील, मला त्याबद्दल कुठलीही शंका नाही. पण ह्यामध्ये जे बाह्य सोपस्कार आहेत ना त्याचंच वर्णन होतं. जे अंतःकरणातून भाव जे परमेश्वराप्रती किंवा सद्गुरूंच्या प्रती प्रकट होतात त्याचा कुठल्याच पूजेमध्ये उल्लेख करत नाही किंवा उल्लेख होतही नाही. लक्षात घ्या, गोपिकांनी जे कृष्णावर प्रेम केलं, जी भक्ती केली, जी ह्या वासना कामना तृष्णा ह्याच्या पलीकडे जाऊन देहातीत होऊन केली, देहाच्या पलीकडे गेली, देह त्यांनी त्याग करून, देहबुद्धी त्याग करून त्यांनी कृष्णावर प्रेम केलं. अलौकिक भक्ती आहे. पण मी कशी करते की मी अशी अशी भक्ती करते हे कुठलीच गोपी एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगायला गेली नाही. अहो, ज्याच्या नुसत्या बासरीच्या आवाजाने आणि मंजुळ स्वरातील बोलण्यामुळं वृंदावनातील गोप सुद्धा ज्याच्यावर प्रेम करतात, वृक्षवेली प्राणी हे ज्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या प्रेमामध्ये गोपिका आकंठ बुडल्या, यात नवल काहीच नाहीये. लक्षात घ्या, ते होऊन सुद्धा हजारो वर्षांचा काळ लोटलेला आहे. तरीही नुसत्या त्यांचं हे वर्णन केल्या केल्या आपल्या अंगावर रोमांचत उभे राहतात. आपल्या मनाला कुठली तरी अनामिक सुख मिळून जातो, आनंद मिळून जातो नुसत्या त्याची कथा ऐकल्या तरी, किंवा गोपीने कुठल्या पद्धतीने भक्ती केली हे ऐकलं तरीही आपल्या डोळ्यात पाणी होतात. लक्षात घ्या, मग त्या स्वतः भगवंताच्या सान्निध्यात असलेल्या गोपींची अवस्था काय झाली असेल किंवा अवस्था काय असेल, अलौकिक असेल.
ही अलौकिकता म्हणजेच भक्ती आहे, बाकी काही नाही. चौथ्या सूत्रातलं यत् लब्ध्वा, पाचव्या सूत्रातलं यत् प्राप्य आणि सहाव्या सूत्रातलं यत् ज्ञात्वा, यांनी सुरुवात केलेली जी काही वर्णन आहेत पुढे, त्या कुठल्याही गोष्टीचं भान ज्ञान नसलेल्या त्या गोपी किती सहजपणे त्या गोष्टीचं पालन करतो ते विचार करा. बाकी काय केलं त्यांनी? आत्मराव भोवते म्हणायला कुठल्या ज्ञान त्यांना मिळालं? किंवा मत्तभोवती स्तब्धभोवती हे म्हणतात, ही अवस्था तुमची मत्तभोवती आहे किंवा ही अवस्था तुमची स्तब्धभोवती आहे, ही अवस्था तुमचं तृप्तो आहे, ही अवस्था तुमची न शोचती आहे, न दृष्टी आहे, हे कोण होतं सांगायला? पण तरीही ह्या सगळ्या अवस्था ज्यांच्यामध्ये एकवटलेल्या दिसतात, हीच गोपिकांची भक्ती आहे. कुठलंही ज्ञान नसताना ती त्यांनी भक्ती केली, आणि आपण तर त्या ज्ञानाची कास धरण्यासाठी ते ज्ञान अर्चन करायचा की ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतोय, तरी आपण तशी भक्ती करू शकत नाही. आपल्याला त्यांनी सहज केलेल्या गोष्टी आपल्याला इथं अवघड वाटतायत. गोपिकांना ते सहजच होतं आणि आजही ते सहज आहे. गोपिकांनी काय केलं? प्रत्येक चराचरात प्रत्येक गोष्टींच्या मध्ये फक्त भगवानच बघितलं. समर्थाने जे म्हटलं होतं, नसे धाम राम ते धाम सोडून द्यावे. ज्या धामामध्ये किंवा ज्या घरामध्ये राम नाही ते घर त्याज्य करा, ते स्मशानवर्त समजा. इथं तर गोपिकांनी देहरूपी धामच रामरूपी करून टाकलं होतं, ते कृष्णरूपी करून टाकलं होतं. त्यामुळं अवघे त्रिभुवन ब्रह्मस्वरूप, अवघे त्रिभुवन, अवघे वैकुंठ किंवा अवघे विश्व हे त्यांच्यासाठी कृष्णमय झालं होतं. जी आतली स्थिती होती तीच प्रतिबिंबित बाहेर होत होती, तेव्हा प्रत्येक वस्तू प्रत्येक चराचरात त्यांना कृष्ण दिसत होता. मी सोपं यासाठी म्हणलं की आपल्या घरी आलेला कुठलाही व्यक्ती, कोणताही मनुष्य प्राणी येऊ दे, तो ते भगवानाचं रूप किंवा भगवंताचं रूप आहे किंवा त्याचा अंश आहे हे समजून आपण जर त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना काय हवंय नको ते व्यवस्थित बघितलं, त्यांना संतोष केलं, तर ते सुद्धा नकळत घडलेली भक्तीच आहे. त्यासाठी वेगळे कुठे दुसरीकडे जायची गरज नाही. पण तो भाव हा आपला समर्पित भाव हवा. नाहीतर एखादे पाहुणे आले की जे आपल्याला आवडतच नसतात. का आले, कशासाठी आले, आता काय गरज होती, आम्हाला बाहेर जायचा आमचा कार्यक्रम होता, नेमके येऊन बसले, आता काय करायचं, कस तरी नाही ना लवकर बाहेर पिटाळू, या पद्धतीचा भाव जर मनात निर्माण होत असते तर साधं भगवंताकडे नंतर तासनतास पूजा करून सुद्धा उपयोग नाहीये. जरी पूजा दिशू अनुराग आहे ती पारशार्य, ही पूजामध्ये अनुराग उत्पन्न होणं किंवा प्रेम उत्पन्न होणं ही पण एक भक्ती आहे असं व्यासाने वर्णन केलेलं असलं, व्यासाने व्याख्या जरी केली असली तरी बाकीच्या वेळेत पूजा सोडून इतर वेळेत तुमचं आचरण काय आहे हे तितकंच महत्वाचं ठरतं भगवंताच्या भक्तीसाठी. कथादिशु अनुरागः इति गर्गः, गर्गाने सांगितलं कथांमध्ये रममाण होणं, त्यातून आनंद घेणं पण भक्ती आहे. पण ते कथांमध्ये प्रत्येक जीवामध्ये श्रीकृष्ण किंवा गोपींनी श्रीकृष्णच बघितले हे आपण रंगून रंगून सांगत असतो, ऐकत असतो, त्याचा आनंद घेत असतो. आणि दुसऱ्या क्षणाला कोणीतरी आलं की एखाद्या जा पुढे जा मगाशी, किंवा एखाद्याने आपल्याच घरातल्याने सांगितलं की भूक लागली काहीतरी खायला द्या, मगाशीच खाल्लं होतंस ना, आता इतक्या लवकर कशा पाहिजे, हे जर वाक्य आपल्या तोंडातून येत असतील
तर त्या आधी ऐकलेल्या कथादृश्य अनुरागाचा काहीही उपयोग होणार नाही. मग भक्ती म्हणजे काय? आपल्या अंतरंगातील अंतरात्म्याला आनंद ठेवून तो मिळालेला आनंद इतर जीवांमध्ये परावर्तित कसा होईल, तो परावर्तित करून तिथं आनंद उत्पन्न झाल्याची जाणीव परत आपल्या अंतरात्म्याला होणं आणि तो आनंद स्वरूप किंवा आनंदाचा औरा सगळीकडे पसरणं म्हणजेच परब्रह्म तत्वाची जाणीव आणि हीच खरी भक्ती आहे. आपण आतून आनंद कशात होतो, कशात मानतो, हा सर्वात महत्वाचा विषय आहे. एखादी आवडती गोष्ट मिळाली की आपल्याला आनंद होतो, पण तीच गोष्ट दुसऱ्याने हातात जरी घेतली तरी आपल्या मनाची चलबिचल होत असते. त्यांनी पाडले तर, त्यांनी हे केलं तर. एखादं वस्त्र आपल्याला आवडतं घेतलं आणि दुसऱ्या नुसतं बघायला लागलं तरी आपण म्हणतो अरे हातलं नकोच, डाग पडतील हळूच. मनातला अगदी जरी मोठ्याने म्हणलं नाही तर मनातल्या मनात म्हणतच असतो आपण. आता काय हे डाग पडले तर काय होणार, अरे नवीनच आहे, अजून मी वापरला सुद्धा नाहीये, अजून अंगाला सुद्धा स्पर्श झालेला नाहीये, इतका नवीन आहे तो. आता डाग पडला तर मग कसा घालायचा, पण मला ती मी त्या फंक्शन साठी ठेवलेला आहे. ही पुढची आखणी आपली असतेच. असं जर आवडत्या वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा त्या आनंदात जर शंका उत्पन्न होत असेल किंवा तिथं कुठली तरी एक चलबिचल किंवा मनात मध्ये भीती असेल तर ते आनंद हा आनंदच नाहीये. कारण का जिथं भीतीरूप अज्ञानाची पुसटशी सुद्धा अस्तित्व नाहीये, जे अज्ञानरूपी अंधाराचं अस्तित्व जिथं शून्य झालेलं आहे ती अवस्था म्हणजे संपूर्ण ज्ञानावस्था आणि तीच आनंद अवस्था. गोपिकांनी स्वतःचे व्यवहार देखील कृष्ण रूप करून टाकले होते. बोलणं, चालणं, हसणं, स्वतःला सजवणं, नटणं, मुरडणं, जे काही आहे, एखादी स्त्री जी काही गोष्टी आपल्या आवडीनं आणि आनंदाने करतात, ह्या सगळ्या ज्या कृष्णासाठी आणि कृष्णाला समर्पित होऊन त्याच्या साक्षीत्वाने केल्या गेल्या. लक्षात घ्या, दही घुसळून ताक होताना सुद्धा त्या ताकातलं लोणी आल्यानंतर इकडे तिकडे कृष्ण तर नाही ना चोरायला ही मनात भावना असून सुद्धा ते झाल्यानंतर कृष्णाने आज माझ्याकडचं लोणी खाल्लं नाही, त्यासाठी मी राखून ठेवलं होतं पण तो आज खायला आला नाही, ही ज्यांच्या मनामध्ये चुटपुट लागून राहत होती त्यांची भक्तीचं वर्णन काय करू शकू आपण. लोणी खाऊ नये म्हणून सुद्धा एक मन म्हणत असतं आणि तेच लोणी खाल्लं नाही म्हणून वाईट वाटणार सुद्धा तेच मन असतं. किती अलौकिकपणे कृष्णाच्या प्रत्येक सूत्रामध्ये त्या मानल्या गेल्या होत्या. म्हणून मी मागच्या प्रवचनात म्हणलं की ही बाकीच्या भरपूर जीवाने भगवंताची भक्ती केली पण ती सगुण रूपात कुठंच साकार झाली नाही. म्हणून हे षडगुणैश्वर्य संपन्न रूप किंवा अवतार जिथं जेव्हा प्रकट झाला वृंदावनात, त्याच वृंदावनात मला असं वाटतं की राधा किंवा गोपिका जे आहेत हे भक्तीचीच वेगवेगळी रूप सगुण रूपाने प्रकट झाली असावीत आणि त्याचे काही शेष राहिला असेल म्हणून नंतर त्याच भक्तीने मीरा रूपाने जन्म घेतला असेल
की आज आपण असंख्यचे भक्त बघतोय की ज्यांच्या भक्तीची तुलनाच करू शकत नाही. हे सगळे भक्त हे त्या भक्तीची सगुण रूपातली अवतार आहेत. भक्ती सुद्धा सगुण रूपाने त्या भगवंतामध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करत असेल. ज्याची उत्पत्ती भगवंताच्या हृदयात आहे आणि ती नंतर भक्तांच्या हृदयामध्ये प्रकट होते. हे हृदयातून प्रकट होऊन हृदयामध्ये वास करणं ही जी आहे तिला पण कधीतरी आपण सगुण रूप धारण करावं अशी इच्छा झाली असेल. ह्या व्रजातल्या ज्या गोपी आहेत त्या सगळ्या गोपी भक्तींचीच रूप आहेत. जसं रामायणात विष्णूंचं राम अवताराला मदत करण्यासाठी सगळे देवगण हे वानर रूपाने तिथे प्रकट झाले होते आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने रामाची सेवा केली, रामाला मदत केली. तसंच त्या भगवंताला आळवण्यासाठी इतकी तपोवनपदी युगानुयुगांची भक्ती जी भगवंतांच्या हृदयातच प्रकट होत होती ती या गोपिकांच्या रूपाने प्रकट झाली, सगुण रूपात आली. मग भक्तींची अवस्था काय होत गोपींची? न खलो गोपिका नंदनो भवान खिल देही नामांतरात्मक दृक विखन सार्थितो विश्वगुप्त ये सख उदयीवान सात्वतांकुले. असं गोपिकांचं वर्णन आहे. गोपी म्हणतात की हे भगवान तू फक्त आमचा आहे, आमच्या गोपिकांचा लाडका नाहीयेस, की आमचाच प्रियतम आमचा कान्हा नाहीयेस, तर तू या सर्व देहांमध्ये वास करणारा अंतरात्मा आहे, अंतरेचा. तू द्रष्टा आहेस. फक्त आम्हा गोपिकांसाठी तू कान्हा नाहीयेस, तर या विश्वाचा किंवा विश्वामध्ये जे जीव आहेत, या सृष्टीमध्ये जे जीव वास करतात त्या सगळ्यांचा तू प्रियतम आहेस, तूच आनंद स्वरूप आहेस आणि सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये अंतर्यामी स्वरूपाने फक्त तुझा आणि तुझाच वास आहे, असं गोपिका म्हणतात. लक्षात घ्या ही भक्ती अलौकिक आहे. गेले 3 महिने आपण भक्ती या विषयावर ऐकतोय. भक्तीचं साफल्य काय आहे हे गोपिकांच्या विषयी भगवंताचं काय म्हणणं आहे की भगवंत गोपिकांना विषयी काय म्हणतात हे सांगतो. आणि इथेच ह्या सत्रातील प्रवचनाला आपण विश्राम देऊया, सांगता करूया. भगवान म्हणतात ता मन्मनस्का मत प्राणा मदर्थे त्यक्त देहिकाः मामेव दयितं पृष्ठमात्मानं मनसा गताः. गोपिकांचं मन आणि प्राण हे माझ्यामध्येच तल्लीन झालेले आहेत. माझ्यासाठी त्याने देहाचा आणि देहबुद्धीचा देखील त्याग केलेला आहे. त्यांचे चलनवलन व्यवहार रोजचे जे काही आहेत ते फक्त माझ्या साक्षीने माझ्यासाठी आणि माझ्यामध्येच विलीन झालेले आहेत. तो श्वास घेतात ते देखील माझ्यासाठीच घेतात, कारण का त्यांच्या जीवनात मीच सर्वश्रेष्ठ त्यांचा परमात्मा आहे, त्यांचा परमेश्वर आहे, असं भगवंत गोपिकांविषयी म्हणतात. लक्षात घ्या, भगवंताची ज्या भक्तांच्या विषयीची अशी भावना असेल त्यांच्या भक्तीचं वर्णन कोणताही ज्ञानी पुरुष देखील करू शकत नाही. आपणातही तशी भक्ती निर्माण व्हावी. ज्या पद्धतीने गोपींनी श्रीकृष्णाची भक्ती केली तशीच भक्ती सद्गुरु समर्थ श्रीधर स्वामी
आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात निर्माण करोत आणि आपण सगळीजण या देहाच्या पलीकडे जाऊन मुक्त होण्यासाठी प्रयत्न करूया आणि ह्या भक्तीची कास धरूया. समर्थ ह्या आपल्या सगळ्यांना अशी शक्ती देवत ही समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि विनंती करतो आणि इथेच थांबतो. सांगताना एकच सांगेन की तुम्हा दासाहुनी मी हीन, माझे कोट्यावधी अवगुण, परमी हाय अनन्य सेवक रघुनाथाचा. जय जय रघुवीर समर्थ.